तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. MSBT बोर्डकडून जी थेअरी एक्झाम घेण्यात आलेली होती त्याचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि त्या रिझल्ट नंतर जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. जे विद्यार्थी फेल झालेले आहेत त्यांच्यासाठी काही पर्याय असतो का, असे बरेच स्टुडंट्सनी कन्फ्युजन, स्पेशली फर्स्ट इयरची मुलं किंवा जे फायनल इयरची मुलं आहेत तर ते फेल झाले असतील त्या एक्झाममध्ये तर त्यांना काही पर्याय असतो का रिचेकिंग करण्याचा किंवा काय, तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे. नमस्कार, मी प्राध्यापक अभिजित कचरे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांचे हे डाऊट्स तुमच्या स्क्रीनवर जे दिसत आहेत ते क्लिअर होतील. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा रिझल्ट जो आहे त्या रिझल्टमध्ये तुम्ही फेल झाला असाल किंवा तुमच्या रिझल्टवरती 80 आल्या असेल आणि तुम्हाला वाटत असेल की जे सब्जेक्ट्समध्ये आपण नापास झालेलो आहे किंवा फेल झालेलो आहे त्याचं पुन्हा चेकिंग करता येतं का, तर MSBTच्या नियमाप्रमाणे ते करता येतं आणि म्हणूनच तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत ते 3 ऑप्शन आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकायचा आहे. तुमच्यासमोर 3 पर्याय दिसत आहेत. एक आहे व्हेरिफिकेशन, दुसरा आहे फोटोकॉपी आणि तिसरा आहे रिचेकिंग. डिअर स्टुडंट्स, ह्या तिन्ही मधले पहिले 2 जे आहेत व्हेरिफिकेशन आणि फोटोकॉपी हे MSBT बोर्डकडून सुरू करण्यात आलेलं आहे. त्याची प्रोसेस काय आहे तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो, पण काळजीपूर्वक ऐका. व्हेरिफिकेशन म्हणजेच गुणपडताळणी. याचाच अर्थ काय, तुमचा पेपर ज्या कोणी टीचरनी किंवा ज्या कोणी एक्झामिनरने चेक केलेला आहे त्याची टोटल पुन्हा एकदा केली जाते, त्याला व्हेरिफिकेशन असं म्हणतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुमच्या एका सब्जेक्टमध्ये तुम्हाला 34 मार्क्स पडलेले आहेत तर त्याची पुन्हा सगळा पेपर जो आहे तो टोटल फक्त केली जाते. जे मार्क्स दिलेले आहेत त्याची टोटल केली जाते, त्याला व्हेरिफिकेशन म्हणतात. फोटोकॉपीचा अर्थ काय की विद्यार्थ्याला वाटतं की माझा पेपर खूप चांगला लिहिलेला होता आणि त्या पेपरमध्ये मी एवढं लिहून सुद्धा मी त्या विषयात फेल झालेलो आहे, नापास झालेलो आहे, मला मार्क्स कमी पडलेले आहेत. अशा वेळेला तो विद्यार्थी फोटोकॉपीसाठी अप्लाय करू शकतो. जे फोटोकॉपी याचा अर्थ काय, तुम्हाला जो पेपर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसून लिहिलेला असतो तो पेपर तुम्हाला त्याची झेरॉक्स कॉपी, त्यालाच फोटोकॉपी असं म्हटलं जातं, ती तुमच्या कॉलेजमध्ये उपलब्ध करून दिली जाते आणि मग ती फोटोकॉपी तुम्ही तुमच्या प्राचार्य, तुमच्या कॉलेजमधले प्राचार्य असतात किंवा जे कोणी सब्जेक्ट विषय शिक्षक आहेत त्यांच्याकडे जाऊन ती फोटोकॉपी जी आहे ती झेरॉक्स कॉपी पेपरची आली, त्यामध्ये काही मार्क्स वाढतायत का हे तुम्ही तुमच्या प्राचार्य किंवा सब्जेक्ट टीचर्स डिस्कस करायला पाहिजे आणि त्यामध्ये खरंच मार्क वाढत असतील तर हा शेवटचा पर्याय जो दिसतोय तो पेपर रिचेक केला जातो. तर असे हे 3 अर्थ लक्षात तुमच्या विद्यार्थ्यांचे येत असतील. व्हेरिफिकेशन याचा अर्थ टोटल केली जाते, फोटोकॉपी याचा अर्थ तुमचा पेपर जो आहे तो फोटोकॉपी करून कॉलेजमध्ये उपलब्ध करून दिला जातो आणि तिसरा पर्याय जो आहे तो रिचेकिंगचा पर्याय आहे. त्यामुळे हे तिन्ही अत्यंत गरजेचे विद्यार्थ्यांना साठी आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आणि कोणाचा अर्थ काय आहे त्या पद्धतीनं तुम्ही त्या सब्जेक्ट्समध्ये व्हेरिफिकेशन, फोटोकॉपी आणि रिचेकिंग हे पर्याय करू शकता. कॉलेजमध्ये तुम्ही त्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता. तर MSBT बोर्डकडून जे आपल्याला शेड्यूल देण्यात आलेलं आहे, तुमच्यासमोर मी शेड्यूल दाखवतोय बघा. म्हणजे तुम्ही बघितलं तर गुणपडताळणी आणि फोटोकॉपी, ज्या विद्यार्थ्यांना पेपरची टोटल पुन्हा करायची आहे किंवा त्यांना वाटतंय की आपल्याला फोटोकॉपी मिळावी तर त्या विद्यार्थ्यांनी दिनांक 1 जुलै ते 3 जुलै 2024 या कालावधीमध्ये कॅन्डिडेट लॉग इन मधून म्हणजे त्यांच्या लॉग इन मधून त्यांनी ऍप्लिकेशन करू शकतात, ते फॉर्म भरू शकतात आणि त्यांना काहीच पॉसिबल होत नसेल, काही समजत नसेल तर त्यांनी त्यांच्या ज्या कॉलेजमध्ये ते ॲडमिशन आहे त्यांचं त्या कॉलेजमध्ये त्यांनी जाऊन त्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करा, प्राचार्यांना कॉन्टॅक्ट करा, ऑफिस स्टाफला कॉन्टॅक्ट करा आणि त्या पद्धतीनं त्यांनी फोटोकॉपी आणि गुणपडताळणीची प्रोसेस करून घ्या. आणि त्यानंतर मात्र तुम्ही जी फोटोकॉपी जी केलेली आहे त्यामध्ये जो रिझल्ट जो आहे, जो चेंज झालेला रिझल्ट जो आहे तो तुम्हाला साधारणतः 16 तारखेला, तुम्ही जर फोटोकॉपीला अप्लाय केलेला असेल तर 16 तारखेला तुम्हाला तो रिझल्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 16 जुलैला तो
रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. त्यानंतर काही स्टुडंट्सनी फोटोकॉपी मागवली असेल तर फोटोकॉपी मागवलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्यांचे मार्क्स वाढत आहेत म्हणून त्यांनी त्यांचा पेपर जो आहे तो पुन्हा रिचेक किंवा रिअसेस केला पाहिजे. त्यासाठी ते कॉलेजमध्ये पुन्हा पेपर उपलब्ध झाल्यानंतर विषय शिक्षकाकडून तो पेपर चेक करून घ्यायचा आहे आणि मार्क वाढत असतील तर पुन्हा कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करून त्याचा रिअसेसमेंटची प्रोसेस जी आहे ती करण्यासाठी कॉलेजला रिक्वेस्ट करू शकतात. ती कॉलेजमध्ये ती प्रोसेस करू शकतात आणि त्याचा निकाल जो आहे तो साधारणतः 1 ऑगस्ट किंवा त्याच्या दरम्यान लागण्याचे चान्सेस आहेत. तर अशा पद्धतीनं हे सगळं शेड्यूल आहे. आता तुर्तास तरी तुम्ही फोटोकॉपी, व्हेरिफिकेशन आणि रिअसेसमेंट किंवा रिचेकिंग ह्या तिन्ही शब्दांचे अर्थ समजून घ्या आणि तुम्ही सेकंड इयरला असाल, तुमचे विषय मध्ये तुम्ही फेल झालेला असाल किंवा विषय गेले असतील तर त्यासाठी तुम्ही कॉलेजमध्ये त्वरित कॉन्टॅक्ट करा. जे फर्स्ट इयरचे मुलं आहेत, AT-KT मध्ये आहेत किंवा ते फेल झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी पण पुनःपडताळणी आणि फोटोकॉपी करणं आवश्यक आहे. तर त्यासाठीच आपण कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करा. अजूनही काही शंका असतील तर माझ्या चॅटबॉक्समध्ये जरूर तुम्ही प्रश्न विचारू शकताय. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. काय डाऊट्स असतील तर पुन्हा रिक्वेस्ट करतो की चॅटबॉक्समध्ये कमेंट्स करा. सो आय होप तुम्हाला अर्थ समजला असेल. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.